आप देख रहे हैं महाराष्ट्र जनशक्ति न्यूज चैनल और मैं हूं आपके साथ नेहा खान। आदर्श नागरिक सहकारी पत संस्था के खातेदारों ने आज से कलेक्टर ऑफिस के सामने आमरण उपोषण की शुरुआत की है। इम्तियाज जलील हर बार इनकी मदद करने के लिए खड़े हुए हैं। हमने इसके पहले भी देखा है कि नागरिक सहकारी पत संस्था के खातेदारों ने कई बार आंदोलन किए, मोर्चे किए, धरने निकाले। क्या इस बार इस आमरण उपोषण से क्या इन खातेदारों के पैसे वापस मिलेंगे? मैं समीउद्दीन चिश्ती एक बार फिर माजी खासदार इम्तियाज जलील आदर्श नागरिक पत संस्था बैंक के खातेदारों के साथ आज कलेक्टर ऑफिस के सामने आमरण उपोषण शुरू किया है। इन्होंने ये पूरे पत संस्था खातेदार, इसमें लेडीज है, बुजुर्ग लेडीज है, उसमें जेंट्स है, ये आज पूरे जो है कलेक्टर ऑफिस के सामने उपोषण पे बैठे हैं अपने पैसों के लिए। किसके 10 लाख, किसके 5 लाख, किसके 2 लाख, ये पैसे कई सालों से अटके हुए हैं। इसमें कई 48 लोगों ने अपनी जान गंवा चुके हैं, फिर भी प्रशासन अभी तक कुछ इन पे ध्यान नहीं दे रहा है और ना पैसे दिलाने की कोई कोशिश की जा रही है। इम्तियाज जलील साहब बार बार इनके साथ आमरण उपोषण कर रहे हैं, आंदोलन कर रहे हैं, फिर भी प्रशासन इनके तरफ कुछ ध्यान नहीं दे रहा है। और कितने लोगों की जान जाने के बाद ये लोगों को पैसे मिलेंगे, ये देखने वाली बात है। अभी थोड़ी देर के बाद इम्तियाज जलील साहब आने वाले हैं यहाँ, इनके साथ आमरण उपोषण में शामिल होंगे और उसके बाद वो निवेदन वगैरह भी देंगे, चर्चा करेंगे। पर चर्चा हो रही है, मीटिंग हो रही है, पर कुछ ठोस निर्णय नहीं हो रहा है। कब होगा ये ठोस निर्णय, कब मिलेगा इन्हें इंसाफ, ये देखने वाली बात है। लिलाव का होत नाहीये, काय अडचण? कॅज्युअल अप्रोच जे असतं ना सरकारी अधिकाऱ्यांचं, आता 6 महिने झालेले आहे, प्रॉपर्टी आयडेंटिफाय झालेली आहे। कलेक्टर साहेब कन्नडचे एसडीएमला पत्र पाठवतात की हे सगळे लिलावाची प्रक्रिया तुम्ही हाताळा। मग ते 1 महिन्यानंतर कलेक्टरला पत्र पाठवतात की माझ्याकडे खूप काम आहे, मी हे काम करू शकत नाही, एरिया खूप वास्ट आहे। मग 2 महिन्यानंतर कलेक्टर पुन्हा त्यांना एक पत्र पाठवतो। म्हणजे किती कॅज्युअल अप्रोच आहे याच्या बाबतीत। आणि तुम्ही बघा की आजपर्यंत या आदर्शचे 48 असे लोक आहेत जे मृत्यू पावलेले आहेत। ते त्यांचा मृत्यू नाही तर मी तर हे म्हणणार आहे ते खऱ्या अर्थाने हत्या आहे। आणि या हत्याचा जे आहे जे सरकारी अधिकारी आहे, जे निष्काळजीपणाने काम करत आहे, त्यांच्यावर FIR रजिस्टर व्हायला पाहिजे। कारण सरकारने परिपत्रक काढलेले आहे की अशा प्रकारचे वित्तीय संस्थांमध्ये जेव्हा पैसे बुडवण्यात येते, लोकांना पैसे मिळत नाही, तर किती कालावधीमध्ये काय काय प्रक्रिया पूर्ण करायची आहे। मी बोलत नाही आहे, महाराष्ट्र सरकारने हे परिपत्रक काढलेलं आहे की 1 महिन्यामध्ये असं करायचं, 2 महिन्यामध्ये हे सगळं प्रक्रिया पूर्ण करायची। आता 1.5 वर्ष होत आहे, लोक किती आंदोलन करणार आहे? आज आमरण उपोषणासाठी हे सगळे लोक बसलेले आहेत। त्याचे मेजॉरिटी तुम्ही बघितलं तर 70 वर्षापेक्षा जास्त महिला आणि पुरुष आहेत, त्यांचं वय 70 वर्षापेक्षा जास्त आहे। यांना तुम्ही रस्त्यावर आणत आहे का की तुमच्याकडे टाईम नाही आहे की हे सगळं प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर ते लिलाव करा आणि ते पैसे येत आहेत त्यांना परत करा। आमची मागणी हेच आहे फक्त। साहेब 2 वर्षापासून हा लढा चाललाय, अर्धशतक झालंय मृत्यूंचं। आता मी त्याला फोन लावला होता, तो काही आला नाही अजून। माझे दिवस कठीण झाले। पाठीशी एक भाऊ आहे, पोटीशी एक पोरग आहे, पुतण्या। हे माझं म्हणणं आहे, मला राहायला घर नाही, पोटा सुद्धा बंद झाला माझा। आता मी रोडवर बसेले, गावात पण रोडवरच आहे। जेव्हा मी पैसे टाकले ना, त्या माणसाला म्हणलं मी ते दवाखान्याचे बिल भरणं आहे, मला ते बिल भरायचं सांगितलं। ते पण आम्ही तुमच्या घरी आलतो का पैशाला? मी सांगितलं हे घर मोडून मी पंढरपूर केलं। माझ्या जीवनाला लोक लुगडे कपडे नेसावून राहिले, भाकरी खाऊ घालून राहिले, पण माझं जीवन काही उपयोगाचं ठेवलं नाही जिंदगीत।
आज माझ्यावर इतके पाळी आले ते कोणी माझ्याकडे बोलत सुद्धा नाही. सर कोठा सुद्धा बंद झाल्या, व्यवहारची पगारी नाही, काहीच नाही. अशी मी कोणी खटक बसले गावात सुद्धा. माझे जीवन काहीच उपयोगाचं ठेवलं नाही जिंदगी. शेवटपर्यंत येत असेल तर किती कष्ट ओढू मी. माझी वय 80ची आली. माझे 7 लाख आहे. पुरीच्या लग्नासाठी ठेवलेले मुलीच्या. आता लग्नासाठी ठेवले 2 वर्ष झाले. आता मिळायचा पताच नाही. लग्न करायचंय मला आणि आमचे घरचे पण नाही. एकच मुलगी मला. मुलं नाही, काही नाही भेटले. उचललेच नाही ते, तसे राहिले. आमच्या मालकानं जमा करले होते. मालक वारल्यानंतर माझ्या नावावर घेतले आणि तसेच राहिले. हा ठेवले होते ना. हा, मुलीच्या नातीच्या लग्न करताना ठेवले होते सर. साखरपुडा झाला आणि ही बँका बंद झाली. नातीच्या लग्नाला पैसे भेटले नाही. लेक सुना की नाराज झाले पैसे न भेटल्याबद्दल. मालकांना ठेवले, मालक वारले. पुढे साखरपुडा झाला यांच्या भरोश्यावर आणि पैसे ना भेटले. साखरपुडा करून सनी लग्न केलं. मग असं इकडून तिकडून काही पैसे पाहुणे रावळ्या जवळून आणून सगळं केलं. मग ते लग्नाचं वेळेस त्यानं सांगलं होतं बा आम्ही लग्नाला देऊ. मुलं आहे माझे बाहेर, 3 नातू शिकवायला, 2 मुलं आहे करतं. त्याचा प्रपंच मी करते. माझ्या मालकाने पैसे टाकले आणि हे ना भेटल्यामुळे आणखी लोक सुन माझ्यावर नाराज झाले सगळे की बा तुम्ही आम्हाला ना माहिती तिथे नेऊन टाकले. हा, साहेबाची साथ आहे. आम्हाला साहेबाचा भरोसा आहे आणि साहेबाचाच आम्हाला आशा नाही की बा साहेब आमचं काम करतील असं वाटतं. 8.5 लाख रुपये हे कसे ठेवले ते. 4 नातू शिक्षणाला सहाय्याच्या करता. परपंच माझ्या हातात होतं सगळं. मालक वारून गेले. मग त्याच्यानंतर उद्या तुम्ही पोट भरा कसे मी तुमच्या शिक्षणाला पैसे देईन. पण आता हे असं झालं. पुढे बंद पडले. नाराज आहे पोरं सगळे. काही कोणती काही शिक्षणाला लावू राहिलो असं. बाकी पण समजा असं आहे बाबा परेशान सगळं. काय नाही असं पंचायत पडेल. माझे पैसे 1,80,000 आहे. 1.5 लाख ठेव आहे. 17,000 रुपये व्याजाचे वहिले. आणि मी लोकांचं काम करते. घर विकून टाकलं मी. रोडवर आहे आता. हे माझं म्हणणं असं आहे. माझी रक्कम जर आली तर मी खाऊ शकन, घर घेऊ शकन. आता माझी दुनिया खाली बसायला जागा नाही. माझी जवळ आली. 80 वर्षाची आली. मी तरी काय कावलं जिंदगी कटून.